मुंबई वानखेडे स्टेडियम. ट्रेनच्या बाजूलाच ते बघा मुंबई इंडियन्स लोगो. तर मंडळी बघा मुंबईचं वानखेडे स्टेडियम. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी पोचलो आहे गेटवे ऑफ इंडिया. पाठीशी समोरची बिल्डिंग दिसते ती गेटवे ऑफ इंडियाची आहे. समोर आहे ताज हॉटेल. तर मुंबईमधली सर्वात फेमस जागा कोणती असेल तर ती गेटवे ऑफ इंडिया. तर बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नाही या गेटवे ऑफ इंडियाबद्दल. आज थोडक्यात त्याचा इतिहाससुद्धा सांगणार आहे आणि हे कोणी बनवलं. तर मंडळी चला पूर्ण आज गेटवे ऑफ इंडियाचा तुम्हाला नजारा दाखवणार आहे आणि थोडक्यात एक्सप्लोअर करणार आहे. तर कोणतीही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी मी आहे आता मुंबईच्या कुलाबा या एरियामध्ये आणि समोर तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दिसत असेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करणार आहे. तर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेले होते तेव्हा शेवटची लढाई इंग्रजांविरुद्ध इथे लढली होती. इकडे समुद्रामध्ये किती जहाजं आहेत, छोट्या छोट्या होड्या आहेत आणि मोठी मोठी पण जहाज आहेत. काही थांबलेत तर काही चाललेत. तर मी आहे आता कुलाब्याच्या एरियामध्ये. इकडे समोर आहे गेटवे ऑफ इंडिया. तिकडे गेल्यावर तुम्हाला संपूर्ण नजारा चांगला दाखवतो. तर इकडे तेल वगैरे पण काढलं जातं. समोर बघा इकडे तेल काढलं जातं इकडे. आणि तिकडे समोर झूम करून तुम्हाला दाखवतो एक मोठी जहाज तिकडे चाललेली आहे आणि खूप म्हणजे खूपच मोठी आहे ती जहाज. आणि मोठे आपले कंटेनरचे डबे, ट्रेनचे डबे त्याच्यावर घेऊन चाललेत ती जहाज आतमध्ये. तुम्हाला झूम करून दाखवतो आणि तुम्ही बघू शकता किती होड्या, किती लहान लहान जहाजं इकडे आहेत समुद्रामध्ये. तर बघा मित्रांनो इकडे बोटिंग पण चालू आहे. समोर आहे ताज हॉटेल. तर चला मंडळी हळूहळू पुढे जाऊ. तुम्हाला ताज हॉटेलचा नजारा पण व्यवस्थित दाखवतो. इकडे सर्व बोटिंग्स चालू आहेत. तुम्ही बोटिंग्स पण करू शकता. मुंबईचा पाऊस पण लय खतरनाक असतो. तर आता तुम्ही बघू शकता समुद्राचं पाणी हे किती खाली आहे. पण जेव्हा पावसाळ्यामध्ये लाटा येतात तर पूर्ण पाणी हे या रस्त्यावर इकडे आलेलं असतं. समोर आहे ताज हॉटेल. या रस्त्यावर पूर्ण पाणीच पाणी झालेलं असतं. एवढा खतरनाक असतो मुंबईचा पाऊस. आणि इकडे आहे ताज हॉटेलचा नजारा तुम्ही बघू शकता. एक नंबर सॉलिड. तर समोर आहे हे मेन चेकिंग गेट आहे गेटवे ऑफ इंडियाचं. आणि फायनली आपण एंट्री केली आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. आजची संडे आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आज. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही याल तर इकडे पूर्ण लाईटिंग लावलेली असते. रात्रीचा नजारा थोडा वेगळा असतो. पूर्ण लाईट असते इकडे. तर समोर आहे गेटवे ऑफ इंडियाची इमारत आणि याच्या जस्ट बाजूला आहे ताज हॉटेल. आणि याच्या मालकाविषयी सांगाल तर हे रतन टाटाने बनवलेलं आहे. 1903 मध्ये ह्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. साईडला आहे 5 स्टार हॉटेल आणि मुंबईची आणबाण शान एक समजले जाणार आहे ताज हॉटेल. आणि या हॉटेलमध्ये जर तुम्हाला थांबायचं असेल तर एका नाईटचा चार्ज हा लाखापर्यंत जाऊ शकतो. एवढा चार्ज असतो. हो, साईडला आपण आता बोटी बघू इकडे.
तर आज बघा तुम्ही संडेची गर्दी, किती लोक फिरायला आले तिकडे गेटवे ऑफ इंडियाला. आणि समोर जे तुम्हाला टोक दिसतं, या टोकावर 26/11चा हल्ला झालेला, कसाबने केलेला हल्ला. इकडे खाली बघा लहान लहान बोटी आहेत आणि माणसं खाली उतरून बोटिंगमध्ये बसलेत बोटिंग करण्यासाठी. आणि पावसामध्ये हे पाणी भरपूर वर आलेलं असतं, म्हणून इकडे पोलीस बंदोबस्त पण असतं. आणि कधी कधी गेटवे ऑफ इंडिया बंद केलं जातं पावसामुळे, जास्त पाणी असल्यामुळे. तर ही आहे गेटवे ऑफ इंडियाची इमारत. आणि जे आपले रायगडावर राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे त्याचंच प्रतिरूप म्हणून ही इमारत त्याला अनुसरून इकडे बनवली होती. 1911मध्ये याचं बांधकाम चालू होतं आणि 1924ला ह्याचे बांधकाम पूर्ण झालं होतं. जॉर्ज विटेगने ही इमारत बनवली होती, गेटवे ऑफ इंडिया. इकडे बघा सर्व बोटिंगचा आनंद घेत आहेत लोक. इकडे गर्दी किती झाली आहे ती बघा. तर चला मंडळी, आपण आता पाठी जाऊन बघू. ही गेटवे ऑफ इंडियाची पाठची साईड आहे. इकडे पण भरपूर गर्दी झालेली आहे. समोर नजारा बघा. हे बघा बोटिंग चालू झाली आहे एलिफंटा गुफासाठी. तर मंडळी, पहिली बोट गेली, आता एलिफंटासाठी रवाना झाली. आता दुसरी बोट लागली. हे बघा इकडे लागली छोटी होडी, कटऱ्याच्या एकदम काठोकाठ लावली. आणि आता माणसं जात आहेत बोटिंगमध्ये बसायला. इकडनं तिकीट घेऊन येतात, समोरून तिकीट घेऊन आणि मग इकडे बोटिंगमध्ये जातात बसायला. हे बघा आता चाललेत बसायला. खूप मजा आहे, एन्जॉय आहे, खूप एन्जॉय आहे. नक्की या तुम्ही गेटवे ऑफ इंडिया. पहिला माला, दुसरा माला. दुसऱ्या मालाचा चार्ज 10 रुपये जास्त असेल. इकडे लोकांची गर्दी बघा किती, संडेची गर्दी. इकडनं एक छोटी बोट येते बघा राईड करून. तर आता आलोय गेटवे ऑफ इंडियाच्या डाव्या बाजूला. इकडे लहान लहान बोटे आहेत. समोर एक बोट लागली आहे आणि तिकडे एक बोट भरून चालली आता एलिफंटा गुफासाठी. एक बोट एलिफंटावरून फिरून आली समुद्रातून. हे बघा, बघा नजारा बघा, एक नंबर. ते एक मोठी बोट चालली आता गेट एलिफंटा गुफासाठी समुद्रामध्ये. तिकडे एक बोट अजून येते भरून. तर मंडळी, मी आहे सध्या गेटवे ऑफ इंडिया मुंबई. आणि संडेची गर्दी तुम्ही बघू शकता, तुफान प्रचंड गर्दी. समोर आहे गेटवे ऑफ इंडियाची इमारत. इंग्रजांचं शेवटचं जहाज
इथूनच गेलं होतं जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणून या इमारतीचं बांधकाम झालं होतं.